90% विद्यार्थी परीक्षेमध्ये ज्या घटकावरील प्रश्न चुकवून येतात तो घटक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नपुंसक लिंगी एकवचनी नामांचे अनेकवचन. याचे कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर परीक्षेमध्ये ज्या वेळेला नपुंसक लिंगी एकवचनी नामे विचारली जातात तर आपल्याला असं वाटते की ही जी नामे आहे ती बहुधा अनेक वचनी आहेत, परंतु असं नसते विद्यार्थी मित्रांनो. याचं मुख्य कारण काय आहे? कारण यांचा बहुधा आपण व्यवहारामध्ये जो वापर करतो तो अनेक वचनासारखा करतो, त्यामुळे आपल्याकडून ही चूक होते. आपण ज्या वेळेला वांगे हा शब्द ऐकतो किंवा खाते हा शब्द ऐकतो किंवा घराणे हा शब्द ऐकतो तर आपल्याला असं वाटते की ही अनेक वचनाची रूपे आहे, परंतु ही अनेक वचनाची रूपे नसून ही काय आहे? एक वचनाची रूपे आहे. नपुंसक लिंगी एक वचनी रूपे आहे. तर यांचं अनेक वचन काय होतात? जसं घराणे याचं अनेक वचन होतात घराणी. जसं नाणे याचं अनेक वचन होतात नानी. खाते खाती. डोके डोकी. खोके खोकी. भांडे भांडी. केडे केडी. लाटणे लाटणी. तर ही जी नामे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही नपुंसक लिंगी एक वचनी नामे आहेत आणि यांचे अनेक वचन काय होतात? तर घराणी नानी खाती डोकी केडी या पद्धतीचे. तर यावर काय आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो? तर एकारांत नपुंसक लिंगी एकवचनी नामांचे अनेक वचन इकारांत होते. काय दिसून येतात? एकारांत नपुंसक लिंगी एकवचनी नामाचे अनेक वचन हे इकारांत होते.